मंडळींनो, शितल्या सध्या खायच्या दुनियेत जगताना ह्या त्याचा त्याकाच माहित हो. त्या केसांका घेऊन एवढा आकारताना की ह्याच्यासारखी हेअरकट ह्याच्या आधी कोणी केल्यानंच नसत वाटतं. तर म्हणजे ना नाश्त्याक फ्रेंच फ्राईज बनवचे होते. युट्यूब बाबा विचारले तर बाबांनी मॉप रेसिपी सांगितल्या. फ्रेंच फ्राईज बरोबरच इटालियन फ्राईज, जापनीज फ्राईज, चायनीज फ्राईज बरेच प्रकार होते. पण ह्याच सोप्या वाटल्या म्हणून शितल्यान ह्याच केल्यान. पण मंडळींनो, नाश्ता काय वैतच राहतला पण येडे चाळे थांबता नाही. ते केसांका घेऊन एवढा फ्लेक्स मारित होता ना की काय सांगा तुमका. तर जसे आपले बटाटे उकाळले तसे ते व्हाईटचं मक्याचा पीठ लावलंय आणि मंडळींनो गरगरावून तळून घेतलंय आणि वरतून शायनिंग मारूसाठी म्हणून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून मंडळींनो ताट सजवलंय आणि टोमॅटो केचप आणि मायोनीज मध्ये बुडवून मंडळींनो मस्त की नाश्ता केलाय. आणि मंडळींनो दादा जायत होतो मोबाईल रिपेअरिंग वाल्याकडनं मोबाईल हाणू, पण मी पाठसून आपला वांगड्यानंतर मंडळींनो एक आरसो सोडलाय नाही, गाडीचो नाही का खायच्या दुकानाचो नाही. चान्स गावात ते मोबाईल उघडून केस बघित होते. तर मंडळींनो घरा केला दादा आता चाललो मस्त मित्राच्या वाढदिवसाक. तर मंडळींनो मी पण आता ह्याच्यावर टकाटक रवाक शिकणार आहे. डेली स्किन केअर, हेअर केअर रुटीन फॉलो करणार आहे. पण मंडळींनो शितल्याची सुरुवात ABCD पासून आहे. त्याच्यामुळे कोणाक काही सजेशन द्यायचं असेल ना तर नक्की द्यावा. तर आता रात्रीच्या जेवणाक लागले. दादा काय रात्री जेव येणार नाही होतो, त्याच्यामुळे शितल्या डॉन घराकडे एकटोच होतो. आणि आता मी बनवतोय काय माहिती आहे तुमका? पनीर टाकोस. तर मंडळींनो ऐकाक जरी विचित्र वाटलं नाही तरी काय नाही, चपाती आणि पनीरची भाजी वेगळी वेगळी खाण्यापेक्षा ती चपातीच्या भुतूर घुसवून ते का भाजून वरसून खाऊचा. तर मंडळींनो मस्त आहे की चपाती भाजून घेतली. आयुष्यात पहिल्यांदा चपाती फुगली असतात. तर चपाती जशी झाली तशी चपाती मंडळींनो शेजवान चटणी लावलंय, मायोनीज लावले आणि मस्त आहे की त्याच्यात ती पनीरची भाजी घातली, वरती कुरकुरा घातलाय, चीज घातलंय, सगळं मस्त टाकून ते का पलटवून मंडळींनो भाजून घेतलाय. तेलात व्हायचं कुरकुरीत भाजले म्हणजे लागात कसा टेस्टी होता. आणि मंडळींनो ह्या सगळ्या रामायणात माझा ट्रायपॉड तुटला आणि याक मंडळींनो मोठा नुकसान झाला.